खेलते खेलते 11 महीने की बच्ची ने क्रीम ट्यूब का सीरा निगल लेने का मामला सामने आया। समय पर ईएनटी तज्ञ डॉक्टर मनीष मुंदड़ा ने 2 घंटों में बच्चे की जान बचाई। क्या है पूरा मामला, देखते हैं इस खबर में। घर में खेलते समय 11 महीने की बच्ची ने गलती से क्रीम ट्यूब का सीरा मुंह में डाल लिया और निकल गई। इस घटना का पता चलने के बाद वहां अफरा तफरी मच गई। चंद्रपुर जिले के भद्रावती तहसील के साखरा निवासी अधीरा प्रफुल्ल सरोदे इसे चंद्रपुर में रेफर किया गया। 2 घंटों के बाद अथक प्रयास करते हुए ईएनटी तज्ञ डॉक्टर मनीष मुंदड़ा ने उसकी जान बचाई। ट्यूब का सीरा खाने और सांस की नली के बीच फंस गया था। छोटे बच्चे सहजता से मुंह में डाल सके ऐसी कोई भी चीज उनके आसपास ना रखे, ऐसा आह्वान इस घटना को देखते हुए तज्ञों ने किया है। इस मामले संदर्भ में बच्चे की माता शीतल सरोदे ने क्या कहा, आइए सुनते हैं। बाळ खेळत होतं, खेळताना ढकन गेलं, आम्ही घाबरलो होतो। आम्ही बोरवऱ्याला गेलो होतो। बोरवऱ्याहून इकडे पाठवलं होतं आम्हाला। सरांनी ढकन काढलेलं आहे। आता बाळ सुखरूप, आता आम्हाला हिम्मत आहे। बाळाचा पोटातून फेस जात होता बाळाचा, आता बाळ सुखरूप। तो वहीं ईएनटी तज्ञ डॉक्टर मनीष मुंदड़ा ने भी इस मामले संदर्भ में जानकारी दी। एक 11 महिन्याची मुलगी आहे अधीरा सरोदे, राहणार सागरा, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर। आज 1-2 तासाआधी खेळता खेळता तिने घशामध्ये या प्रकारचं एक प्लास्टिकचं झाकण टाकलं, जे कदाचित एखाद्या मलमचं वगैरे असेल। भरपूर मोठं ते प्लास्टिकचं झाकण आहे आणि ते तिने गिळलं। तिच्या आईच्या समक्ष तिने काही क्षणार्धात ते गिळून टाकलं आणि गिळल्यानंतर तोंडातून ते जे झाकण आहे ते या ठिकाणी फसून गेलं होतं। इथून आपली श्वासनलिका सुरू होते, इथून अन्ननलिका, त्याच्यामध्येच ते झाकण फसलं होतं। तिचं नशीब बलवत्तर होतं की तिचा श्वास सुरू होता। त्यांनी तिथे वेगवेगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये दाखवून उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्यांना चंद्रपूर इथे रिफर करण्यात आलं। मला अजिबात वेळ नव्हता। जेव्हा बाळ इथे आलं तेव्हा बाळ एकदम सिरियस होतं आणि मला काही क्षणांचाच वेळ माझ्याकडे होता आणि मी लगेच ती झाकण तिच्या तोंडातून, बाळाच्या तोंडातून काढून टाकलं आणि आता बाळ सुखरूप आहे। पण ते बाळ आज सुखरूप आहे हे फक्त तिचं नशीब, कारण ज्या प्रकारची ही दुर्घटना आहे, कोणत्याही क्षणी काही सेकंदातच त्या बाळाला काही पण कमी जास्ती होऊ शकलं असतं। तर माझं सगळ्या नागरिकांना एवढंच आवाहन आहे की त्यांना बाळाच्या जवळपास असे कोणतेही मोठे पदार्थ येऊ देऊ नये, की जेणेकरून बाळ नकळत आपल्या तोंडात टाकेल आणि ते घशात अडकून बसेल आणि बाळाला इतक्या इमर्जन्सी उपचाराची गरज पडू शकेल। एवढीच माझी नम्र विनंती। सीटीवी के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।